पुण्यामध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। स्वराज्य संघटनेचे सरचिटणीस डॉक्टर धनंजय जाधव यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी थेट सारथीच्या कार्यालयात जात ठिय्या आंदोलन केले। प्रलंबित मागण्यांकरता 13 जूनला डॉक्टर धनंजय जाधव यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं होतं, पण मागण्या पूर्ण न झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले। सारथीच्या कार्यालयात घुसखोरी करण्यात आली। विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत सारथीच्या कार्यालयातच आम्ही ठिय्या मांडणार असं त्यांनी स्पष्ट केलं। डॉक्टर धनंजय जाधव सरचिटणीस स्वराज्य संघटना आपल्या सोबत स्वतः दूरध्वनीवरून उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया। डॉक्टर धनंजय, तुमची काय भूमिका आहे? आक्रमकपणा आज बघायला मिळाला सगळ्या कार्यकर्त्यांचा, काय म्हणणं आहे? मी स्वराज्य पक्षाची भूमिका आपल्याला सांगत आहे। या स्वराज्य पक्षाने वारंवार या सारथीच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधामध्ये आंदोलन केली होती। यांना जाग येत नाही, वारंवार त्याच मुद्द्यांवर आंदोलन केली। इथले काकडे नामक अधिकारी आम्हाला प्रश्न संपले म्हणून सांगतात, सोडवले म्हणून सांगतात। सह्याद्रीवर बैठक होती, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, हे प्रश्न सुटले, निर्णय झाले, समसमान सारथी आणि महायुती घेणार सांगतात। परंतु महायुती सारख्या संस्थेला 1750 विद्यार्थ्यांना न्याय मिळतो, आमच्या 750 मुलांना न्याय मिळतो आणि हे आमच्यामध्ये दुधाभाव आहे। आमच्याकडे तारादूत सारखा प्रकल्प होता, तो देखील बंद पाडला जातो। एका बाजूला आज राज्यामध्ये जातीय सहिष्णुता वाढताना दिसत आहे, याला कारणीभूत हे सारथीचं निगरगट्ट जे झोपलेलं प्रशासन आहे हे आहे। आमचे प्रश्न सुटेपर्यंत आम्ही सारथी सोडणार नाही। छत्रपती संभाजीराजेंचे स्वराज्य पक्ष हा या भविष्यात या सारथीमधनं प्रश्न सुटेपर्यंत बाहेर पडणार नाही, आमचा पवित्र आहे आणि ही संस्था आमची आहे। आम्ही संस्थेमध्ये गालबोट लावणार नाही, पण आमचे हक्क सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। नक्की डॉक्टर धनंजय, धन्यवाद, आपण आपली भूमिका स्पष्ट केलीत। न्यूज 18 लोक